रे रोड केबल स्टेट ब्रिज च्या लोकार्पण प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी मंगलप्रभात लोढाजी, प्रवीण दरेकरजी, मनीषाताई कायंदे, या भागाचे आमदार मनोज जामसुतकरजी, ज्यांच्या प्रयत्नातून, ज्यांच्या मेहनतीतून हा केबल स्टेट ब्रिज तयार झाला, ते महारेलचे महाव्यवस्थापक श्री राजेश कुमार जयस्वाल, टिटवाळ्याला उपस्थित असलेले कपिल पाटीलजी आणि सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की हा रे रोडचा केबल स्टेट ब्रिज एका रेकॉर्ड वेळेमध्ये महारेलने पूर्ण केला आणि आज त्याचं लोकार्पण आपण करतोय. मगाशी याचा इतिहास आपण बघितला. 1910 साली हा ब्रिज या ठिकाणी तयार करण्यात आला होता आणि इतके वर्ष त्या ब्रिजनी आपल्याला एक प्रकारे साथ दिली, पण आता त्याचं आयुष्यही संपलं होतं. तो अरुंदही होता, त्याच्या अडचणी अनेक होत्या आणि त्यामुळे लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागायचा. आणि म्हणूनच महारेलने हे काम हातामध्ये घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं की अतिशय अडचणीच्या स्थितीत हे काम करायचं होतं, पण कमीत कमी ट्रॅफिकला बाधा पोचवत ट्रॅफिक पूर्णपणे सुरू ठेवून हे काम महारेलने पूर्ण केलं. त्याबद्दल मी राजेश कुमार जयस्वाल आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आपण 2016 साली महारेल ही कंपनी उभी केली आणि महाराष्ट्राला रेल्वे फाटक मुक्त करायचं या दृष्टीने महारेलला आपण जबाबदारी दिली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ब्रिजेसचं काम महारेलने हातामध्ये घेतलं. 32 पूल हे पूर्ण केले आहेत. याच वर्षी 25 पूल अजून अशा प्रकारचे रेल्वे ओव्हर ब्रिजेस हे महारेलच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. मी श्री राजेश कुमार जयस्वाल यांचं याकरता अभिनंदन करेन की त्यांच्या कामामध्ये गती पण आहे आणि एस्थेटिक्स पण आहेत. काम करत असताना उत्तम तंत्रज्ञान वापरून गतिशीलतेनं काम पूर्ण करायचं, क्वालिटीचं काम करायचं आणि त्यासोबत नुसतं एक पूल बांधून टाकला असं न करता तो पूल देखील एक आकर्षणाचं केंद्र असतं. ते आपल्या शहराचं एक प्रकारे मूल्य वाढवणारं अशा प्रकारचं एक वास्तू असते. हा विचार करून त्याच्यामध्ये लाइटिंग असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याचा एस्थेटिक लुक चांगला असला पाहिजे या दृष्टीनं करायचं काम असेल, हे खूप चांगल्या प्रकारे ते करत असतात. आणि म्हणूनच आज टिटवाळ्याचा पूल असेल किंवा रे रोडचा असेल, या दोन्हीचं वैशिष्ट्य आपण इथल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. मला अतिशय आनंद आहे की लवकरच नागपूरमध्येही त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे 10 पूल तयार झालेले आहेत, ज्याचं लोकार्पण आम्ही करणार आहोत. महाराष्ट्रातल्या विविध भागात करणार आहोत. मुंबईमध्ये अजून पुलांचं काम चाललेलं आहे. आणि म्हणूनच मला विश्वास आहे की ही जी गतिशीलता महारेलने मेंटेन केलेली आहे ती अशाच प्रकारे त्यांनी यापुढे देखील मेंटेन करावी. आपल्या सर्वांच्या वतीनं मी महारेलचं मनापासून अभिनंदन करतो आणि या पुलाचं लोकार्पण झालंय असं या ठिकाणी घोषित करतो. आणि या लोकार्पणाच्या निमित्ताने महारेलच्या वतीनं श्री राजेश कुमार यांनी आमच्याकडनं सत्कार स्वीकारावा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो.